हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्थ आणि आनंदी असाल. स्वस्थ तर राहिलंच पाहिजे, नाही का? कारण की कालच्या व्लॉगमध्ये मी असं सांगितलं होतं, भिंतीवरच्या कॅलेंडरनुसार आपण आपल्या घरातली कामे उरकत असतो. पण आपल्या शरीराचं कॅलेंडरचं काय? म्हणजे थोडक्यात आपलं शरीराचं स्वास्थ्य आपण कसं जपणार आहोत? या संदर्भात तर आपण बोलणार आहोतच. त्याआधी मी इथे तुम्हाला मिक्स ड्राय फ्रुट्स आणि डिंकाचे लाडू याची रेसिपी शेअर करत खूप साऱ्या गप्पा मारणार आहे आणि ते देखील आपल्या आयुष्यात आनंदी राहण्याची जी गुरुकिल्ली आहे ती आपण कशी शोधायची त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी इथे मी तुम्हाला काही साहित्य दाखवून घेते. मखाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, खारीक पावडर घेतलेली, डिंक घेतलेला आहे, काजू, बदाम घेतलेले, हळीव घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पिस्ता घेतलेला आहे, अक्रोड घेतलेलं आहे, सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत, सुंठ पावडर घेतलेली आहे, मेथी पावडर घेतलेली आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी इथे मी अर्धी वाटी हळीव, ज्याला आपण अळीव म्हणतो, ते आणि थोडंसं तीळ घालून हे मी नुसतंच ड्राय रोस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये तूप वगैरे अजिबात घालणार नाही. कारण की हे जे हळीव आहे ना, तर तूप जर घालून आपण ते रोस्ट केलं तर ते बारीक होत नाही. म्हणून ना तूप न घालता हे असंच मी रोस्ट करून घेणार आहे. यामध्येच तीळ घालणार आहे आणि हलकं-हलकं भाजत आलं की लगेचच मी काढणार आहे. तर आज आपण बघत आहोत मिक्स ड्रायफ्रूट आणि डिंकाचे लाडू. ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करतेय आणि त्यासोबतच खूप महत्त्वाच्या गप्पावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. तर विषय हा आहे आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली. तसं बघायला गेलं तर आपण घरामध्ये खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतो, नातेसंबंध जपत असतो, वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं आणि ह्या सगळ्यामध्ये आपण आपलं जगणंच विसरून जातो. त्यासाठी आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे. आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे मी, मला, माझे याच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. एकदा का असा विचार आपल्या मनात ठसला ना, की आनंदीच आनंद. आनंद हा मानसिक असतो आणि आपण तोच आनंद बाहेरच्या गोष्टीमध्ये, बाहेरच्या जगामध्ये शोधत असतो. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेला दिसतो. मग यातून कोणीच सुटलेलं नाहीये बरं का. लहान मुलं असो की वयोवृद्ध आणि मध्यमवर्गीयांचं तर काय विचारायलाच नको. आणि या ताणतणावाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आनंद. तो आनंद असेल ना, तर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अर्ध्या अधिक समस्या सहजपणे सुटतात. आनंदी राहायचं म्हणजे नक्की काय करायचं, हे बहुतालच्या परिस्थितीबरोबरच आपल्या स्वतःवरही अवलंबून असते. किंबहुना जास्त आपल्यावरच अवलंबून असते. आपण इतरांशी स्वतःची तुलना करत असतो. ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, असा पण आपण विचार करत राहणे, या अशा गोष्टींमुळे आपला आनंद जास्त काळ टिकू शकत नाही आणि म्हणूनच आपण आनंदी राहण्याची काही सूत्र पाहणार आहोत. आता हा आनंद म्हणजे कुठल्या दुकानामध्ये किंवा खूप मोठ्या मॉलमध्ये विकत मिळत नाही बरं का. तर हा आनंद आपलाच आपल्याला शोधावा लागतो आणि हा आनंद आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतो आणि तोच आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणजे कसं, खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज घडत असतात. लहान-लहान गोष्टीमध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. जसं की मुलांचा अभ्यास घेताना किंवा एखादी छान अशी रेसिपी बनवून मुलांना आणि घरच्या फॅमिली मेंबरला खाऊ घालणे, छोटे-छोटे वाढदिवस साजरे करणे, कुठेतरी कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाणे, मित्रपरिवारासोबत गप्पा-गोष्टी करणे, चहा-कॉफीचा आनंद घेणे, आवडीचं संगीत ऐकणे किंवा मग एखादं आवडीचं पुस्तक ऐकणे, सिनेमा बघणे, यातून आपल्याला आनंद मिळत असतो आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे. आता आनंदाची जी भाषा आहे ना, ती वेगवेगळ्या व्यक्तीनुसार बदलत असते आणि म्हणून आपण त्याचा आदर देखील करायला शिकलं पाहिजे. जसं की एखाद्या व्यक्तीला गार्डनिंग म्हणजे झाडांना लावणं, त्याची काळजी घेणं हे करायला आवडतं. काहींना वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतं, काहींना मित्र-मैत्रिणीशी गप्पा मारायला आवडतं. तर हा ज्याच्या त्याच्या विचारानुसार ते त्याच्यामध्ये आनंद घेत असतात आणि या गोष्टीचा आपण देखील स्वीकार करायला हवा.
वेगळे छंद माणसाला आनंदी ठेवत असतात आणि खरंच ते खूपच फायद्याचं आहे. प्रत्येकाने आयुष्यात एक तरी छंद जोपासला पाहिजे. जसं की एखाद्याला संगीताची किंवा एखाद्या वाद्याची आवड आहे, तर त्याने निश्चितच ते शिकावं. एखादी भाषा त्याला आवडत असेल, तर ती निश्चितच ती शिकावी. आणि हे सगळं शिक्षण जे आपण घेत असतो ना, तर हे शिक्षण आपल्याला फ्रीमध्ये देखील मिळतं. YouTube सारखा असं एक प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यातून तुम्ही काहीही, कधीही शिकू शकता. या गोष्टीला अजिबात वयाची मर्यादा नाहीये. आनंद घेता आला पाहिजे म्हणजे काय? तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवता आला पाहिजे. समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आयुष्यात सारंच आपल्या मनाप्रमाणे घडत नसतं. त्यामुळे जे समोर आलंय ते सत्य आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल राहणं खूप गरजेचं आहे. उगाच याच्याकडे ही वस्तू आहे किंवा त्याच्याकडे ते आहे आणि ते आपल्याकडे नाहीये. हे नाहीये म्हणून आपण जे दुःख करत बसतो ना, तर याउलट माझ्याकडे जे आहे ते त्याच्याकडे नाहीये असा जर विचार आपण केला तर यासारखा आनंद आणि यासारखं समाधान आपल्याला कशातच मिळणार नाही. आणि म्हणून आपण सत्य स्वीकारलं पाहिजे, आहे त्या परिस्थितीचा प्रॅक्टिकली स्वीकार केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं भूतकाळ आणि भविष्यकाळ या विचारामध्ये आपण अडकून बसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्तमान काळामध्ये जगायलाच विसरतो. म्हणजे काय भूतकाळामध्ये बऱ्याचशा अशा चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतात. पण कसं असतं ना, चांगल्या घटना आपण विसरून जातो आणि वाईट घटना आपल्या प्रामुख्याने लक्षात राहतात आणि आपण त्यावेळेस असं का घडलं याचा विचार करत असतो. पण हे विसरतो, की सध्या वर्तमान काळात जगत असताना अशा खूप काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, ज्याचा आपण आनंद न घेता भूतकाळामध्ये रमत असतो. आणि म्हणून वर्तमान काळाचा स्वीकार करून लवकरात लवकर भूतकाळ विसरणं आणि आनंद घेणं हा याचा वरचा उपाय आहे. आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टींची तसेच यशापयशाची जबाबदारी स्वतः आपण घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, की एखादा जॉब वगैरे लागणार असतो किंवा मग एखादं चांगलं काम वगैरे घडणार असतं. पण असं काहीतरी होतं 80 ते 90% ते काम होत आलेलं असतं आणि फक्त 10% साठी ते काम आपल्या हातातून निसटताना दिसतं आणि यश आपल्या हातामध्ये येता येता ते राहून जातं. अशा वेळेस काय होतं आपल्या मनाचं खच्चीकरण होतं आणि मग आपण इतर गोष्टींना त्या जबाबदार धरायला लागतो. आणि ही घटना घडून गेल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं, "अरे, असं मी करायला नव्हतं पाहिजे किंवा हे केलं असतं तर बरं झालं असतं. ते नाही केलं म्हणूनच असं झालं." आणि म्हणून इतर सगळ्या गोष्टींना आपण जबाबदार धरायला लागतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जे घडलंय त्या घडलेल्या गोष्टीची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. इतरांना दोषी ठरवण्यामध्ये त्याचा काहीच फायदा नाहीये. असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि म्हणून माणूस जेव्हा चुकतो ना त्याच्यातून त्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि म्हणून चूक घडणं ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे हे आपण समजलं पाहिजे. ज्या घडलेल्या चुका आहेत त्या पुन्हा आपण होऊ न देणे आणि आता जे आपण काम करत आहोत ते 100% कसं पूर्णत्वास मी नेईल याकडे आपला कल असला पाहिजे. आणि या सगळ्यांसाठी आपला सकारात्मक दृष्टिकोन, चिकाटी आणि कार्याची जोड असली पाहिजे. म्हणजेच जे आपण काम करतोय ते 100% पूर्ण होणार याची आपल्याला खात्री पटून जाते आणि ते काम 100% होतं देखील. मघाशी मी म्हटल्याप्रमाणे भूतकाळामध्ये अशा खूप चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतात. ज्या आपण वाईट घटना घडलेल्या असतात त्याच आपण आठवत असतो आणि चांगल्या घटना आपण विसरून गेलेलो असतो आणि त्याचा परिणाम आपण आपल्या वर्तमान काळावर करून घेत असतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चांगल्या घटनांना आपण नेहमीच आठवत राहिलं पाहिजे. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळत असते आणि पुढे एक नवीन पाऊल टाकण्याची जिद्द निर्माण होते. आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या चांगल्या घटना आहेत ना, त्या खरंच सतत आठवत राहिलं पाहिजे आणि त्या घटनांचा स्वीकार केला पाहिजे आणि यापेक्षा आणखीन मी काय चांगलं करू शकतो याकडे आपला कल असला पाहिजे. आपले दुःख, त्रास याचा बाऊ आपण केला नाही पाहिजे किंवा ते इतरांना देखील सांगून ते दुःख आणि ते त्रास वाढवून नाही घेतलं पाहिजे. इतरांचं दुःख, त्रास समजून घेतला पाहिजे आपण. त्यामुळे काय होईल, आपलं दुःख आपल्याला किती कमी आहे याची नक्कीच जाणीव होईल आणि ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं ना, की मी खूप दुःखी आहे किंवा मला खूप त्रास आहे किंवा मी खूप संकटामध्ये आहे, अशा वेळेस सहजपणे आपण बाहेर पडूया आणि अवतीभोवतीच्या वातावरणातील परिस्थितीचं आपण निरीक्षण करूया आणि त्यावेळेस आपल्याला समजेल, की आपल्यापेक्षा बाहेरची परिस्थिती किती वेगळी आहे आणि आपण त्या दृष्टीने किती आनंदी आणि आरोग्यदायी आणि हेल्दी आहोत.
महत्त्वाची गोष्ट अशी, इतरांच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायला शिकलं पाहिजे. असं असतं, की जेव्हा आपण आनंदी असतो आणि आपल्या आनंदामध्ये सगळे सहभागी असतात, त्यावेळेस आपल्याला किती आनंद होतो, नाही का? तसंच आहे, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये देखील आपण सहभागी झालं ना, तर त्याचं समाधान आणि आनंद काही वेगळाच असतो. आणि म्हणून जेव्हा-जेव्हा हे क्षण आपल्या वाट्याला येतील, तेव्हा-तेव्हा ते पटकन आपल्याला वेचता आले पाहिजेत. आपल्या जीवनात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे आणि तो आनंद घेत असताना इतरांशी तुलना आपण अजिबातच केली नाही पाहिजे. उदाहरणार्थ एखादा वाढदिवस साजरा होतोय, पतीने पत्नीला खूप सुंदर असं गिफ्ट दिलंय, पण ते गिफ्ट बघितल्यानंतर पत्नी म्हणते, "माझ्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याने खूप सुंदर गिफ्ट दिलं होतं." आता इकडे लक्षात घ्या, की गिफ्ट हे गिफ्ट असतं, त्या पाठीमागची आपण भावना लक्षात घेतली पाहिजे, ना की त्या गिफ्टची तुलना पैशामध्ये केली पाहिजे. आणि सध्याचा जो आपण आनंद जे घेतोय ना, मनापासून कसा घेता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर सतत नाविन्याचा शोध घेता आला पाहिजे. नवीन-नवीन काहीतरी आपण शिकलं पाहिजे आणि शिकता आलं पाहिजे आणि त्याच नवीन-नवीन गोष्टी शिकताना आपल्याला खूप असा आनंद मिळत असतो. न जाणो हा एखादा आनंद मिळवताना जे समाधान मिळतं आणि त्यातूनच आपल्याला एखादी उद्योगाची कल्पना देखील सुचू शकते. आता याचंच एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला देते. माझी एक मैत्रीण आहे आणि तिला ज्वेलरी बनवायची फार हौस असायची. ती कुठे ज्वेलरी वगैरे शिकली नाही. असंच घरामधील जे साहित्य असतं किंवा राखीतून मिळालेलं जे साहित्य असतं ती काढून ठेवायची आणि त्याच्यातून लहान-मोठ्या अशा ज्वेलरी करायची. बघता-बघता तिने तिचा छंद इतका वाढवला आणि हळू त्याच्यातून ती वेगवेगळ्या आयडिया घेत गेली आणि त्याच्यातून तिने खूप तिचा सुंदर असा ज्वेलरी मेकिंगचा तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि म्हणूनच आपल्याला नवीन-नवीन गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. आपण स्वतःला खुश, आनंदी ठेवणं हा आपला अधिकार आहे, हक्क आहे आणि म्हणून जर असं कधी झालंच, आपल्याला उदास वगैरे वाटलं किंवा मग काहीतरी हुरहुर मनाला वाटत असेल, तर आपल्या विश्वासातल्या व्यक्तीशी आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे किंवा मग शांत ठिकाणी एखादा फेरफटका मारला पाहिजे, आवडतं संगीत ऐकलं पाहिजे किंवा मग सहजच मित्र कुठेतरी मस्तपैकी एखादी चाट रेसिपी खाऊन आली पाहिजे. तर यातून जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं आणि जी शांतता मिळते ना, काही वेगळीच असते. आणि म्हणून जगण्याचा भरभरून आनंद घेणे आपल्यावरच अवलंबून असतं. तुम्ही कोणतंही काम करत असाल, तरी ते चांगलं होण्यासाठी आपण स्वतः आनंदी असायला हवं. तरच त्या कामामध्ये आपल्याला उत्साह वाटतो. आणि म्हणूनच आज आपण आयुष्यामध्ये आनंदी राहण्याची गुरुकिल्ली बाहेर कुठेही न शोधता आपल्याच आयुष्यामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये ती दडलेली असते. ती आपल्याला फक्त शोधता आली पाहिजे आणि त्या छोट्या-छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. उदास, नीरस असं आयुष्य जगणं म्हणजे एखाद्या खोल दरीमध्ये उडी मारणं असा याचा अर्थ होतो. आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते खूप मोठं आहे आणि ते जगणं खरंच साधीसुधी गोष्ट नाहीये आणि म्हणून हे जीवन आनंददायी सकारात्मक दृष्टीने जगण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद हा घेताच आला पाहिजे. तर चला खूप साऱ्या गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर केल्या आणि आता मला असं वाटतंय, की तुम्ही या लहान-सहान गोष्टीतून आनंद घ्यायला नक्की शिकले असाल किंवा त्याचा तुम्ही प्रयत्न देखील कराल. तर असो आता आपण रेसिपीकडे येणार आहोत. तर तुम्ही पाहिलेच असेल सगळेच ड्रायफ्रूट मी व्यवस्थित काही ड्रायफ्रूट ड्राय रोस्ट केलेले आहेत, तर काही मी तूप घालून मस्तपैकी रोस्ट केले. याच्यामध्ये मी मखाण्याचा वापर केलेला आहे आणि हे सगळे भाजून एका साईडला मी बाउलमध्ये छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून ते बाउलमध्ये काढलेलं आहे. आता यामध्ये मी 2 पावडरचा वापर केलेला आहे. तर साधारणपणे 2 चमचे इथे मी सुंठ पावडर घातलेली आहे आणि साधारणपणे 3 ते 3.5 चमचे मेथी पावडर घातलेली आहे. आता मेथी पावडरचं इथे मला सांगावंसं वाटतं. आता मी रेडीमेड मेथी पावडर आणलेली आहे आयुर्वेदिकच्या दुकानामधून. तर तुम्हाला जर रेडीमेड वापरायची नसेल तर जशी मी जसं की भाजलं, ड्राय रोस्ट केलं, तसंच तुम्ही मेथी देखील ड्राय रोस्ट करा आणि मिक्सरमध्ये बारीक करून काढा. छान अशी पावडर होते आणि उलट फ्रेश अशी मेथी जर तुम्ही बारीक केली ना, तर त्याचा स्वाद खूप खुलून येतो. आता सगळ्यात महत्त्वाचं हे मी ड्रायफ्रूटचे लाडू डिंक घालून करत आहे. त्याच्यामुळे काय आहे, आपल्या शरीरामध्ये जितकंही व्हिटॅमिन, मिनरल्सची कमतरता आहे ना, तर या लाडूमधून आपली भरून निघणार आहे.
तर मुलांनी कधी असं बाहेरचं एखादं स्नॅक्स वगैरे जर मागितलं, आता पाहायला गेलं तर जंक फूडचा जमाना आहे आणि मुलं जास्तीत जास्त बाहेरचं खायला मागतात. पण मला असं वाटतंय, की अशा प्रकारचं आपण जर लाडू, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स जर आपण घरामध्ये बनवून ठेवले, तर नक्कीच जंक फूडला आपल्या घरामध्ये येण्यापासून आळा बसेल. आणि हे जे लाडू आहेत ना, खूप सारे शक्तिवर्धक आहेत, इम्युनिटी बूस्टर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता असते, हिमोग्लोबिनची कमतरता असते, सांधेदुखी असतं. तर हे सगळं जी आपल्या शरीरामध्ये कमतरता आणि दुखणी आहेत ना, तर या लाडूने दूर होणार आहेत. यामध्ये मी काळी खारीक पावडरचा वापर केलेला आहे आणि 2 चमचे तूप घालून त्याच्यामध्ये गूळ फक्त वितळवून घेतलाय. त्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही. नाहीतर मग लाडू खूप असे कडक होतात. फक्त गूळ वितळला आणि तो वितळलेला गूळ मी यामध्ये घातलाय आणि पटापट मिक्स करायचं आणि पटकन याचे लाडू वळायचे. आता हे बघा, हे जे मिश्रण आहे ना, थोडंसं मी रवाळ ठेवलेलं आहे. आता हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत याचे लाडू बनतील. पण जसं हे मिश्रण थंड झालं ना, तर याचे लाडू वळणं कठीण होतं. मग अशा वेळेस आपण काय करायचं, हे जे मिश्रण आहे ना, तर हे मिक्सरमध्ये घालून पुन्हा एकदा बारीक करायचं. ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये घालून हे मिश्रण बारीक करतो ना, तर तसं बघायला गेलं तर ह्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स, नट्स वापरलेले आहेत, खोबरं वापरलेलं आहे आणि तूप देखील वापरलंय, गूळ वापरलाय. तर मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे पुन्हा एकदा ते गरम होतं आणि नट्सचं त्याचं स्वतःचं असं तेल असतं ते सोडायला लागतं. आता हे बघा, हे मिश्रण मी मिक्सरमधून बारीक केलं आणि याचे लाडू बघा इतके पटापट होतात ना आणि जास्त काही वेळ लागला नाही आणि तेल सोडायला लागलंय ते मिश्रण आणि म्हणून हे लाडू करणं मला खूप झटपट गेलं. आता मी काय करते, हे जे सगळेच लाडू आहेत ना, ते हे सगळेच लाडू मी पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून त्याचे असे एकसाथ असे मऊसूत लाडू बनवून घेणार आहे. तर हे जे लाडू आहेत लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत, सोबतच ज्या प्रेग्नंट महिला असतील किंवा ज्यांची प्रसूती झाली असेल, तर त्यांना देखील हे फायदेशीर आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे घरातल्या घरात लाडू बनवून ठेवू शकतो. बाहेर जर विकत घ्यायला गेले तर हे लाडू फार महाग मिळतात, पण आपण हे घरातल्या घरात बनवल्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये देखील आपण बनवू शकतो. तर हे बघा, हे अशा पद्धतीने मी हे लाडू बनवून तयार केलेले आहेत. तर आजचा व्लॉग तुम्हाला 1% जरी फायदेशीर वाटला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.